गाईज एकदम स्टीप चढ आहे त्यामुळे उतरायला लेट्स गो. जाऊ दे पप्पा. हे मंदिराकडे लिहिलंय पप्पा. मंदिराकडे आहे. हे मंदिराकडे लिहिलंय. आपली बस आली ना ते ह्याला विचार टोपी काढलाय त्याला. आरेवारीला कसं जायचं विचार. दादा आरेवारे रोडला कसं जायचं? रिटर्न मारून. गाईज प्रसादासाठी लाईन बघा किती आणि आपल्याकडे आहे तिथे 4 ताटाचे तिकीट्स. पप्पांचा आज उपवास आहे त्यामुळे पप्पा खाणार नाहीत. पप्पांसाठी खिचडी आहे. गाईज आम्ही इथे आलो आहे. आता आम्ही वडापाव देऊन खाणार आहे. पप्पा हाय हॅलो गुड मॉर्निंग. आपली गाडी लावली आहे मस्त मागे एकदम मस्त दिसते. गुलाल बिलाल लावला आता. आता गाईज वडापाव देऊन खाऊ आणि भेटू. किती 2 सांगू ना. आहे सॅनिटायझर तेन मस्त घेऊन हात तेन धुतलेत. पप्पांचा आज उपवास आहे त्यामुळे पप्पा खाणार नाहीत. पप्पांसाठी खिचडी आहे. या खायला गाईज हे संपल्यावर भेटू आता. गाईज मंदिरात आलो आता आम्ही दर्शन घेतोय. म्हणून जवळ पालीमध्ये आलोय. पाली फक्त बघू शकता गाईज तुम्ही. गाईज इथं अंगारा बांधतोय आता. अंगारा गाईज पहिला प्रसाद घेऊ आपण. गाईज प्रसादासाठी लाईन बघा किती आणि आपल्याकडे आहे तिथे 4 ताटाचे तिकीट्स जेवणासाठी. XCV3XO आय थिंक ही रेवेक्स आहे. नाही रेवेक्स नाही 3XOच आहे. सेम टू सेम. लेट्स गो. गाईज आता 3XO मध्ये थोड्या दिवसात. अच्छा फ्रेम मध्ये येत नाही. आली का रेंज रोवर वेला वर असणार आम्ही. समझ रहे हो आप समझ रहे हो. आता टेकू नको सगळे तिकडे नाही आता काय होईल हे करा. मगाशी आणि आता हे एक्झिट गाईज टोल फ्री. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. आता अजून काम चालू आहे हो. आणि फायनल उद्घाटन व्हायचं आहे आणि मग येणार ते हो. तो पण काय त्याच्या आहे ना काय घराला घेऊन जाते ना रस्ता. चहाला थांबू एकदम. मेरे को भी एक गुड चाय चाहिए. बापरे थांबवली पण लगेच. मॅडम साहेबांचं ऐकायला लागतंय. जेसो करायला लागते. भुवा करून चालत नाही. गाईज आता पहिला चहा तेन पिऊन वॉशरूमला जाऊन मग जाऊया. हा ना पप्पा. मला सोडून जाणार. सगळ्यांना सोडून बाथरूम आहे इकडे पुढे. एक तेरा एक मेरा 2 तेरा 2 मेरा बराबर है. एवरीथिंग ओके हैप्पी. सो देख सकते हो मतलब कितना किलोमीटर बाकी है गाइस. आपको क्या दिख रहा है कमेंट में बता देना गाइस. रत्नागिरी 69. रत्नागिरी
चालेल ते फक्त कार्ड ऍक्टिव्ह केलंय त्यांना फ्री झालं. मी जर घाट सेक्शन मध्ये आहे तर तासाभराने करू का हा. फोन? चालेल चालेल चालेल. ओके ओके थँक्यू सर. ह्याच्यात घालून ठेव वाटलं तुला. कट कर फोन. आता कुठनं जातोस बाबा जा. नाही सरळ जाऊ दे की त्याला. त्याला जाऊ दे थांब की. म्हणून थांबतात. त्याला लई जाऊ दे तर जाऊ दे त्याला. मागं लावतात, धडाडच दुखतात. म्हणून त्याला मागं राहायचं नव्हतं होय आपल्या. तसं नाही, मोठी गाडी आहे ती. ते गेला की आपल्याला लाईन मिळते हो. समोरच्या गाडीचा हे होत नाही ना. हा आपल्याला त्रास होत नाही ते जास्त. मागं लावली कराट की आपलं पण फील वाढतंय ना, आपलं हे कमी होतंय ना. हम्म. काय म्हणते त्याला, आपल्याला तोशीच नाही लागत हो. हा आपलं काम ते करतोय आपण, त्याच्या होय. पाठीमागं आपला गाईड होतो ना तो. आणि याच्या बरोबर मागं टेकवायची. मेरे बारे में इतना मत सोचो, मैं दिल में आता हूँ, समझ में नहीं. जसं जाईल तसं जाईल ते. 36 किलोमीटरचा रस्ता आहे पप्पा. नवीन माणूस असलं, कायमचा माणूस असतो, बहुतेक कायम जाणार दिसतो. त्याशिवाय एवढा कॉन्फिडेंटली जाणार नाही तो. मोठी गाडी असून रस्ता कमी असून कराड चालायची. लक्षात येस. हो ना. गोष्टी अशा करायच्या असतात टॅकल. काय हे नाही ते नाही असं म्हणायचं नाही. सापडत ते टूल. मला टूलच पाहिजे म्हणून बसले तर मग शिकार होत नाही. त्याची ऑटोमॅटिक आहे त्यामुळे तो तसंच चालतो. रस्ता कट असल्यामुळे समोरची गाडी आल्या प्रत्येक वेळेला खाली घेणे, गिअर चेंज करणे, हे आपलं जरा थोडंसं आपलं 90% काम तोच करतोय हो. Thanks! Love you! हायवे तसंच यायला लागलं. मॅडम बघा किती रस्ता आहे अवघड. का डोकं गरम होते काप एवढं फास्ट आलो का का आला असतो इथं अजून 2-3 तासानं 100, 105, 115 स्पीडनं आलो नसतो तर हो काय केलं असतं अंधार आपण? बुडूक पडलेलं असतं काय केलं असतं आणि आपण काहीच जंगलात कळलं तिथं? नसतं या. सांगा की हो ना. आधी मध्ये आपल्याला काही सोर्स नाही काही नाही. आणि जर कुठं राहायचं म्हटलं तर मग आणि परत एक्स्ट्राच्या 4-5 हजारला फटका. एक्स्ट्राचा नाही, राहायला जागाच नाही इथं. अहो चिपळूण मध्ये राहिलं असतं तरी हा असं म्हणतोय मी. गव्हर्नमेंट का प्रोजेक्टला घालून नाही चालत. गव्हर्नमेंट काय झोपा काढायला लागले. गाडीवर आणि रस्त्यावर.
ते त्यांच्यासाठी आहे रस्ता, परत येणार. म्हणजे समुद्रच असतो. हे घ्या की रे शूटिंग बिटिंग फोटो यश घ्या नाही रा चाललाय. काय नजारा आहे. सो क्यूट. इथं आम्ही एका कामगाराला काहीच रोड विचारलेला, मग त्यांना काय म्हटला की लेफ्टला जावा, काय पण करून राईटला जाऊ नका, म्हणजे उलटं चुकीचं सांगितलं. आणि म्हटला पण कुणाला विचारू नका, खरं सांगतो असं म्हणून. आणि खरं तर जायचं बोर्डवर तर डिरेक्शन होती राईटची, पण सांगितलं लेफ्टला जायचं. बघा काहीतरी लिहिलंय त्याच्यावर. गणपती पहिले उजव्या बाजूला. गणपती रामकर लेफ्टला जावा म्हणतो. येडपडलं पण असेल. Continue on Wuxi Road for 1.5 kilometers. रस्ता आज चुकीचं सांगू नये पाहिजे की नाही. माहित नाही तर माहित नाही बाबा, म्हणायचं. माहित नाही मला. अरे ती लाल बाटली कुठे गेली? खाली आहे का आहे नाही? की देऊ. पाणी द्यावं. कशाला लई कोरड पडली. हो. सर्कस झाल्यावर सांग बाबा आम्हाला. दम लागतोय काय गाडी पाठीमध्ये काय नाही आहे का? नाही नाही. नाही. मग काय? चला. 5 किलोमीटर सरळ. हे लक्षात ठेवा रे जाताना बाबा हम्म. लेफ्टच मारत जायचं सगळं. हम्म, हम्म. 15 किलोमीटर आले की लेफ्ट मारायचं आहे बघा. एवढं आपल्याकडे आता एनर्जी पण नाही आणि Energy वेळ पण नाही. हो. आता वाजल्यात बघा 7. 10 मिनिटं कमी आहे. 6:50 झाले. बरोबर त्याला सांगितलेल्या टायमिंगला आपण पोचतोय. काय पाहिजे ते ऑर्डर द्या. माझं तर काय खिचडी खायचं. चहा कॉफी सांगतो मी. माझं एक मात्र आहे कितीही जमलं आपलं तर काम तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशन होतं. होय. तुम्हाला कुठला तर मेल करायचा होता का? चक्कर जरी येत असली तरी आपलं काम करायचं. 2 मिनिटं थांबत नाहीत. खालतच दुसऱ्या lane वर. दुसऱ्या lane बाबा, मध्ये ते घालायचं. माहिती नाही. नवीन घेत नाही हो आपल्या भारतीय. माहिती आहे पण ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर मग 4-4, 8-8 तास थांबते. नाही कुणाची तर भांडणं चालू होतीत की असं थांबून बघतात बघा. हो हो. ऑर्डर दिली पोहोचू, असते. fresh ऑर्डर होऊ. दिल्यावर जेवण यायला अर्धा पाऊण तास लागतो. हा. आपण फ्रेश होऊन तांदूळ बिंदूळ पुढे गरम पाणी असते. मग ऑर्डर येते. turn left onto Major State Highway. काय पाहिजे बाबा. राईट टर्न पण हाय, उतार पण आहे, चढ पण आहे. कसलं शांती आहे. हळू. पाणी देऊ. State Highway 4. काय दिलं आईला 90% 45. काय रस्ते बनवलेत. हो नाही ते त्याचा पाय धरायला पाहिजे. हे भौगोलिक रचनाच तशी आहे हो. तसंच करायला लागणार. हवा असली म्हणून काय चाललं, त्याला काहीतरी पर्याय शोधायला पाहिजे होता ना त्यांना. बॅक इन कार आफ्टर सुसू ब्रेक. काय हो सगळं पब्लिक इकडं झालंय की काय नाव काय आहे आपल्या 140 याचं? मीटर नंतर आरेवारी अहं. हॉटेलचं नाव काय आहे आपल्या म्हटलं? सीसन 140 130 मीटर नंतर काय घालायला लागलाय बघ किती.
कसा पण घालणार. तो बोलत बसलाय. हो म्हटला ना तू पोरगा लगेच. ते शेच रे फरक जरा हे करत आहे. गोडीत बोलायचं रे. ते काय केलंय? काय यार, महाबळेश्वर आहे इथं. कसं वाटलंय त्यांना? त्यात निघतात का पुढे गेलं. क्रेटा का काय ती पांढरी गाडी काढली की निघतात बघते जरा लांब. कट टू कट चाललाय एकदम. जाऊ दे पप्पा. तिथं जरा गडबड करू नका. मोठ्याचा प्रश्न आहे तो काचतनं बघायला लागला. काचत कसं दिसणार घ्या इकडे घ्या इकडे. व्हाईट पट्टी अजून एवढी आहे आपल्या ह्याच्यातून. जरा लांबच असं जरा बघ ना. जाऊ दे. मंदिराकडे लिहिलंय. नाही आता ही बस आली ना तिकडे जाते आपण. ते ह्याला विचारतो टोपी घातलाय त्याला. आरेवारीला कसं जायचं विचार. दादा आरेवारे रोडला कसं जायचा? रिटर्न मारून. राईट म्हटलं त्यांना. हा. आणि ते खालनं गाड्या आल्या तिकडे काय हा तिकडं. बरोबर आहे. इथे गेलतो खरं मला लक्षात आलं नाही ते आता कुठं आलोय नेमकं गणपती होय ना. काय काय कळलं कळलं नाही ना. हा, मग असंच गेलतो आम्ही. राईट मारायचं आणि मग तिथं तिथं लिहिलंय का बघ रे? लिहिलंय इथं. त्या समोर बोर्डवर म्हणताना, बोलतेय ती. बोर्डवर. जरा कट रोड आहे. हॉटेल सीझन म्हटला की ते कुठं काय रस्ता सोडून इकडे यायला लागलाय बाबा अंगावर. गाईज एकदम स्टीप चढ आहे त्यामुळे उतरायला लेट्स गो. गाईज बघू शकता एकदम स्टीपच चढ आहे. म्हणजे 90च्या अभाव नाही पण आहे जाम आहे. सो लेट्स गो बॅक इन कार. गणपती बाप्पा. मागं गाड्या लगेच टच करते. हा. उतरा म्हटलं चढ लई मोठा होता तो. होय. जागेवर होता. गाडीला जरा क्लिअरन्स पाहिजे पाठीमागं थोडं सरळ आणि हे आणि काय हे दिवसा बघितलेलं नसते कुठं कसं आहे काय कुठं काय आणि लगेच दरी असायची. आता काय मागं लगेच मागं. ती पण सरकली मागं. तिथं त्यानं माग हा उचलली म्हणजे पिकअप झाली. हो अरे बाप ते मला आल्या झोप म्हणून काय मी 2 तास बदल उगाच हे करा पर्टिक्युलर असताना नाही तर मग मला टेन्शन आणि काय माहिती काय गाडीचं काय नाही मला काय झालं तर म्हणून उतरा म्हटलं तुम्हाला. आलं का लक्षात? पहिलं आपलं माणसाचं बघायचं. काय अशी पण माझा आता हे नव्हता. असं नाही की मग पप्पा आम्ही कुठं काय मी म्हटलं सांगितलं नाही. हो बघा, एकदा तुम्ही जसं म्हटलं यश, तसं. एकदा आपल्याला आपण चुकून प्यायचं नाही ताक दूध पळलं म्हटल्यावर कसं आहे. एकदम शार्प आहे हा पण एकदम लेफ्ट. अरे आपण त्या समुद्राच्या इथे वय. अहो पप्पा ह्यो री व्हायरल आहे. ह्यो री व्हायरल आहे. आता समजलं मला इथं आपण. आरेवारी बीच ना. तेच व्हायरल आहे. तुला काय माहित नाही आहे. आरेवारी बीच भारी आहे. कुठून आहे याचा रस्ता? सीसन. बरोबर. त्याला म्हणायचं कॉन्फिडन्स. तुमच्या सगळ्यांच्या ह्यानं रस्ता मग म्हणायला दिसत नाही. जाते जाते जाऊ दे.
Your destination is on the right. त्याला कुठे जायचं असेल तर वरनं जाऊ जा दे. बाबा. हीच गत आहे. किती चढ आहे, किती चढ आहे. कसला रोड आहे हा. नाही त्या दिवशी मला बाबा इथला पाऊस बीस पडला आता माती भीती होती. पप्पा म्हणाले तुला तरी एक्सपर्टला बोलवूया आणि गाडी काढूया. कोणच एक्सपर्ट आहे म्हणे. आता इथं एकदम स्टीप स्लोप आहे. हा आता नाही दाखवू शकत, आता अंधार पडलाय. हे उद्या सकाळी दाखवतो तुम्हाला. एकदम खतरनाक स्लोप आहे, चढण आहे, खूप जाम आहे. ते कोणाच्या बापाला जमणार नाही ती चढवायला. आपल्या बापाने चढवली. लेट्स गो. क्या बात है सर, क्या बात है सर.